हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परत एकदा आपला शॉपिंग हॉल व्हिडिओ आहे आणि भरपूर सारी शॉपिंग झालेली आहे। तर चला वेळ न घालवता तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात पहिलं तर माझा हत्यार म्हणजे कैची घेते आणि सुरू करते। तसं आधी वरचं इतकी शीग लागली की पडा बिडायचं एखादं, तर ह्याच्यातून काही ओपनही केलेले आहेत कारण काही अर्जंट होती ना, तर ते ओपन करून स्टिचिंगही करून झालेलं आहे। तर सगळ्यात पहिले ओपन करते ती म्हणजे ही आपली रेग्युलरची लेस। ह्याच्या आधी सुद्धा मी जी घेतली होती ना ती पण 9 मीटर होती। तर इतके ड्रेस शिवले की सगळी लेस संपलेली आहे पार्टी वेअरचे, आणि आता परत तेवढेच ड्रेस शिवायचे आहेत। तर मग परत आपण तेवढीच लेस मागवलेली आहे। जी पहिली होती की नाही तीच आहे। तर मला खूप छान वाटते ऑनलाईन घ्यायला, कारण ही लेस दुकानामध्ये 180 ला आहे 9 मीटर फक्त। तर हे बघा, आणि ऑनलाईन मी घेतलेली आहे फक्त 88 रुपयांना। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि ऑफर प्राईसमध्ये घेतलं तर तुम्हाला अजूनच स्वस्त भेटेल। खूप छान वाटते ही लेस, सिल्वर आहे त्याच्यामुळे काही ड्रेसला सिल्वर लागते, काहीला गोल्डन लागते त्या हिशोबाने। त्यानंतर आता पुढचं पार्सल ओपन करूया। रुद्र ओपन नको बा। तर ह्याच्यामध्ये आहे फॅब्रिक, तर हे बघा रेड कलरचं कॉटन फॅब्रिक आहे आणि ह्याचा बनणार आहे ड्रेस, म्हणजे गाऊन टाईप बनणार आहे। गाऊन म्हणजे घरात नाईट ड्रेस बनणार आहे, पण त्यांना थोडासा कमी घेरवाला पाहिजे, रात्रीसाठी पाहिजे, कमी हाईट पाहिजे। तर तो शिवेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर होणार नाही, असं होणारच नाही, नक्की होईल शेअर। तर हा कपडा आहे कॉटनचा आहे, 3 मीटर आहे फक्त। ती काहीतरी 250 का 300 रुपयांना 3 मीटर हा पडलेला आहे। तर हो 250 का 300 रुपयांनाच आहे, कारण चांगलं कॉटन आहे, मऊ वालं कॉटन आहे, कडक कॉटन नाही आहे त्याच्यामुळे। पण खूप छान आहे कपडा। 3 मीटर असेल असं मला वाटत नाही, कारण खूप छोटा घडी वाटते। तर मी ते मोजून बघते नंतर, कारण मी सगळीच मोजून बघते, कारण आपण पैसे भरलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला ते मीटर पण करेक्ट आलं पाहिजे। त्यानंतर आहे ही पार्टीवेअर साडी, आणि ह्या साड्या माझ्याकडे इतक्या येत आहेत की काही साड्या तर मी न दाखवता त्याचं ड्रेस शिवून दिलेले आहेत, कारण 2-3 कसे 4-5 ड्रेस मी शिवून पटकन अर्जंटमध्ये होते तर ते दिलेले आहेत। कारण ज्यांच्या अर्जंट असतं तर ते शॉपिंगचा व्हिडिओ कसं सगळे पार्सल आल्यानंतर बनतो त्याच्यामुळे। तर ही साडी आहे जी आपली रेग्युलर असते आहे ना तीच, आणि छान असा ब्लाऊज पीस आहे। आणि ब्लाऊज पीस तर आता बकेट भरले, त्याचा काय करू हा मला प्रश्न आहे। आणि जे पण करेल तुमच्या आयडिया तर मला आलेल्या आहेत, छान वाटल्या, आणि जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन, कारण एवढे ब्लाऊज पीस तर कुणाला देऊ तर शकत नाही, काहीतरी केलंच पाहिजे त्याच्या। तर ती साडीची एकच किंमत आहे 250 रुपये, 250ला आहे ती साडी। खूप छान आहे, पण खूप मस्त लायक्रा फॅब्रिक आहे। त्याचा टी शर्ट किंवा वरचा टॉप जरी शिवला तर खूप छान दिसेल। मी माझ्यासाठी असा शॉर्ट टॉप शिवणार आहे डेली यूजसाठी। त्याच्यानंतर की आहे कॉटन फॅब्रिक, जे की आहे 5 मीटर। हे बघा 5 मीटर आहे, असा कलर आहे याचा, छान छान असा कलर आहे याचा। आणि ह्याच्यासोबत ही बटन्स पण आहेत। रुद्र बटन ठेवले तिकडे बाळा, त्या बॉक्समध्ये बटन टाक, ती बॉक्स आहे ना मशीनचा त्याच्यामध्ये। आणि हे बघा असं सुंदर असं फॅब्रिक आहे आणि खूप जास्त छान आहे। आणि हे सुद्धा मऊ कॉटन आहे, मऊ, कारण उन्हाळा येत आहे आणि सगळे लोक कॉटनच सिलेक्ट करतात त्याच्यामुळे। हे बघा मऊ आहे। तर ह्याची सुद्धा बनणार आहे फिडिंग कुर्ती, खूप सुंदर अशी फिडिंग कुर्ती ह्याची सुद्धा बनणार आहे। तर हे 5 मीटर 300च्या वर जातं, 350ला पडतं 5 मीटर, कारण प्युअर कॉटन आहे त्याच्यामुळे। त्याच्यानंतर पुढचा ह्याच्यामध्ये काय आहे याला मीच कन्फ्यूज आहे, कारण असा बॉक्स आला आहे पहिल्यांदाच, आणि असला बॉक्स ओपन सुद्धा करता येत नाही पटकन। तर ह्याच्यामध्ये आहेत पॅकिंगचे पेपर आहेत। हे बघा क्वांटिटी आहे 50 पेपर आहे। आणि मला ह्याच्यावर प्राईज आहे, खरी प्राईज ह्याची आहे 599, पण मला हे भेटलेले आहेत फक्त 180 रुपयाला 50 पीस। जर दुकानात घेतले ना तर 120ला फक्त 20 पीस भेटतात। 120ला मी आणते ना ते, 300ला मग काहीतरी 50 देतात ते 300ला, मग मला हे 180लाच 50 पीस पडलेत। आणि खूप लागतो ह्या, कारण खूप जास्त पाहिजे, तर म्हणून मग डायरेक्ट बल्कमध्ये मोठंच क्वांटिटी घेते। दुकानामध्ये महाग भेटते थोडंसं त्याच्यामुळे। थांब तुझं पण आहे, थांब तिथं जाऊन बस, तिथं जाऊन बस।
दाखवते. त्याच्यानंतर हे आहे जे की मी रेग्युलर घालते बघा, माझा ड्रेस आहे पिंक, त्यातूनच आहे हे फॅब्रिक. आणि ह्याची सुद्धा त्यांना कुर्ती पाहिजे, फिडिंग कुर्ती आहे ह्याची बहुतेक, पण हे खूप सुंदर आहे आणि मऊ कॉटन आहे. कलर बिलर काही जात नाही, काही होत नाही. मी स्वतः घालते, तुम्ही बघता माझ्या रोज अंगावर असतं, किती दिवस झालं घालते आणि खूप छान वाटतं. तर मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा ह्याच्यातूनच म्हणजे कॉटनमध्येच दुसरे कलर घेणार आहे, शिवणार आहे, कारण उन्हाळ्याला आहे. माझ्याकडे सुद्धा असे कपडे नाही उन्हाळ्यामध्ये वापरायला, आणि आता काय स्वतः शिवते त्याच्यामुळे. खरं तर स्वतःला शिवायचं असेल ना तर वेळ भेटत नाही. तर हे फॅब्रिक 3 मीटर आहे, 200-250 रुपयांना 3 मीटर भेटतं. हे छान आहे, पण प्युअर कॉटन आधी घेतलेलं आहे, खूप म्हणजे छान आहे हे. आणि याची प्रिंट पण छान आहे. थांब ना थोडं 2 मिनटं, हे कव्हरेज ठेव सगळे व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे पुढचं पार्सल, पुढचं ओपन करते. आणि हे सुद्धा आहे ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. ह्याचा आधीच मी ड्रेस शिवलेला आहे कॉम्बोमध्ये, आणि तेच रिपीट आलेला आहे. सेम त्यांनी तो सेट घेतलेला आहे, सेम टू सेम. दोघींसाठी पाहिजे का सिंगल पाहिजे होते. तर ऑर्गेन्झा फॅब्रिक जसं मी सांगितलं तसं महाग असतं, काहीतरी 350च्या वर पडतंय. ते तुम्हाला लिंक दिलेलीच आहे, तुम्ही लिंकवरती क्लिक करून गेलं तर तुम्हाला डायरेक्ट प्राईस समजेल मी सांगण्यापेक्षा, कारण आता माझ्याकडे इतके प्रोडक्ट येतात की कोणत्याची काय प्राईस माझ्याच लक्षात राहत नाही. त्याच्यानंतर आहे हे कॉटनचं फॅब्रिक आहे, हे बघा ग्रीन, आणि ह्याची सुद्धा त्यांना ड्रेस बनणार आहे. डेली यूजचा ड्रेस आहे, खूप सुंदर आहे. हे सुद्धा 5 मीटर लागत नाही, पण 5 मीटर घेण्याचं कारण हे की 250ला 3 मीटर भेटतं आणि 350ला 5 मीटर भेटतं. मग इतक्या कमी ह्याच्यामध्ये मग राहिला तर मला यूज होईल, नाही तर आमच्या घरात कुणाला यूज होईल. आता रुद्रलाही मी पॅन्टी टी शर्ट वगैरे शिवीन याचे, त्यासाठी आहे हे. त्याच्यामुळे पण खूप छान आहे हे सुद्धा कपडा, आणि ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. बनवू का तुला टी शर्ट? बनवू का? त्याच्यासाठी बनवायचं आहे मला. ठीक आहे, त्याला शॉर्ट पॅन्ट बनवायचे आहेत मला, कारण मी बनवलेला तो घालतो. हां ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बहुत बडा, त्यानंतर पुढचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा पार्टीवेअर साड्या, त्याच्यामुळे ओपन करण्यात काही नाही. सेम ब्लाउज पीस आहे, प्रिंटेड बुट्टीवाला छान मऊ ब्लाउज पीस आहे याच्यावरती. ही सुद्धा एकच आहे सिंगल. त्याच्यानंतर ना 3 साड्या मी कालच ओपन केल्या, कारण मला गुड्या शिवायच्या होत्या आणि खूप अर्जंट होत्या. त्याच्यामध्ये पहिली ही साडी होती, तर हिची सुद्धा गुढी शिवायची होती. पण इतकी छान सुपर ही साडी आहे ना, खूप जास्त क्वालिटी चांगली आहे. खूप जर डेली म्हणजे डेली यूजसाठी सुद्धा म्हणा तुम्ही, किंवा असं काही सण असेल ना तरी सुद्धा काठपदर साड्या, इतकी मऊ ह्याचं कॉटन सिल्क आहे ना, तुम्हाला इतक्या स्वस्त ही साडी कुठंच भेटणार नाही. फक्त आणि फक्त 350ची साडी आहे ही, त्याच्यामुळे तुम्ही नक्की घ्या. खूप मस्त ही साडी, मला पर्सनली खूप आवडली, आणि गुड्या खूप सुंदर दिसत आहेत या साडीच्या, खूप सुंदर. मी तुम्हाला शिवलेली गुढी दाखवेन. त्याच्यानंतर ही आहे दुसरं, तर ह्याचं सुद्धा आम्हाला 1 पीस शिवायचा आहे, जॅकेटवाला. जो पहिला शिवला होता तो, हे बघा मोराच्या डिझाईनचा, पहिला यातून मी शिवलेला आहे. सेम याच्यातून शिवलेला होता पहिला, आणि तोच आता मी शिवणार आहे. ही साडी थोडी महाग आहे, 650ला पडते ही साडी, त्याच्यामुळे त्याची प्राईस पण जास्त आहे. पण माहीत नाही 650ला का, कारण सेमच आहे जसे ते दुसरे आहेत ना, तशीच त्याची पण क्वालिटी आहे. थोडीशी चांगली क्वालिटी वाटते. त्याच्यानंतर पुढचं, तर याच्यामध्ये सुद्धा पॅकिंगच्या बॅग आहेत. हे बघा पॅकिंग बॅग आहेत, ज्या मोठ्या असतात ना ड्रेस, मोठे जे ड्रेस आहेत ना साडीचे, त्यासाठी हीच मोठीच बॅग पाहिजे. 16 बाय 20 इंचाची. एक काढून दाखवते तुम्हाला, म्हणजे थोडक्यात अंदाज येईल. 16 बाय 20 इंचाची ही बॅग स्टेशनरीमध्ये 30 रुपयांना 50 रुपयांना देतात. त्याच्यामुळे मी ऑनलाईन घेतली, 180 रुपयांना काहीतरी मला ह्या 20 बॅग पडलेल्या आहेत. हां 180ला 20 आहेत, क्वालिटी पण चांगली आहे. फक्त ह्याचा प्रॉब्लेम हा होता की ॲड्रेस ह्याच्यामध्ये लिहून टाकावा लागतो, आणि ज्या स्टेशनरीमध्ये भेटतात ना त्याच्यावरतीच डायरेक्ट ॲड्रेस आपल्याला टाकायला लागतो. पण ठीक आहे ना, पण ह्याच्यामध्ये घडी वगैरे छान राहते, त्याच्यापेक्षा व्यवस्थित बसतो ड्रेस. तर ऑनलाईन घेतलेलंच बरं आहे. आता 20चा मागवला आहे, दुसरा मी लगेचच ऑर्डर टाकली, त्याची रिपीट ऑर्डर टाकलेली आहे, कारण इतके ड्रेस आहेत की रोजचेच 20 पॅक करावे लागतात, तर ते एका दिवसात संपून जात आहे मोठे. आणि आता बारके काही नाही, टोपडे नाही, काही नाही, जास्ती करून असले ड्रेसच आहेत मोठे.
त्याच्यानंतर ही साडी आहे आपली नेहमीची आणि मी ऑलरेडी इतक्या साड्या त्याच्या तिकडे पण खूप ठेवलेल्या आहेत, तर इतके ड्रेस आहेत त्याच्यातून शिवण्यासाठी. त्यानंतर ही आहे सगळ्यात मोठं पार्सल. काय असेल याच्यामध्ये? एवढी मोठी पॅकिंगची बॅग तर कितीला असेल जरा मोठे. ओ माय गॉड, ह्याच्यामध्ये सुद्धा साड्या आहेत. आता किती आहेत मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे का नाही आहे याच्यामध्ये, तो साधावाला आहे, चांगला नाही. तर रुद्राने काढली एक, ही एक, दोन, थांब की ही एक आहे, पण ही मरून कलर आहे. ह्याच्यामध्ये आता 3 कलर आपल्याकडे आले. तर हा पण वाईनच आहे आणि हा आहे मरून कलर. मरून आहे, मरूमचे 2 ड्रेस आलेत आणि 3 कलर याच्यामध्ये. कलर भरपूर आहेत पण सगळेजण ते वाईनच सिलेक्ट करतात. वाईन नाही तर मग तो स्काय ब्ल्यू मोरपंखी टाईप. शांतरा बाळा, मोरपंखी टाईप. पहिल्यांदा हा मरून कुणीतरी घेतलाय, म्हणजे हा 3रा कलर आता माझ्याकडे आलेला आहे. हा बघा, हा आहे 3रा कलर. ओपन करून दाखवते तुम्हाला. बऱ्याच जणांनी तर माझ्याकडून नेसायला पण घेतल्या, लिंक माझ्याकडून घेऊन नेसायला सुद्धा. हे बघा, हा मरूम आहे, तो वाईन आहे ना मरूम. पण इतका सुंदर पार्टीवेअर लुक येतो कमी पैशामध्ये, कमी बजेटमध्ये आपल्याला. हा खूप सुंदर. फक्त साडी तर फक्त 250ला आहे आणि पण पूर्ण अस्तर वापरते मी 5 मीटर, त्याच्यामुळे अस्तरच मी 200चं वापरते. ह्याच्यामध्ये खूप अस्तर वापरते. तर हे बघा, आणि ही साडी ज्यावेळेस शिवून होते ना त्यावेळेस तिचं वजन भरतंय 3 किलो. सॉरी, ड्रेसचं 3 किलो वजन भरतंय. मग 80 रुपये किलोने बघा, 3 किलोची डिलिव्हरी चार्ज किती होतो. 3 किलो वजन भरतं ह्या ड्रेसचं ज्यावेळेस मी द्यायला जाते ना त्यावेळेस. तर फर्स्ट टाईम मरून आलेला आहे माझ्याकडे, शिवीन त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल. तर आजची सगळी पार्सल ओपन करून झालेले आहेत आणि इतका छान सपोर्ट मला पार्टीवेअर ड्रेसला आणि परवडते सुद्धा, कारण साडी पण कमीची आहे ना. 250 रुपयाची साडी आहे. जे पैठणीच्या साड्या आहेत ना, ज्या साडींचे ड्रेस आहे त्याच्यापेक्षा ह्या ड्रेसमध्ये जास्त परवडतं आहे. साधारणतः 250 रुपये माझी शिल्लक राहत आहे ह्या ड्रेसच्या मागे. कुरिअर चार्ज हे सगळं जाऊन, कारण 900 रुपये मी याची किंमत लावलेली आहे. त्याच्यामुळे 250 रुपये मला बऱ्यापैकी फायदा वाटतो. आपली कंबर जी दुखती ना त्याचं थोडंफार तरी वसूल होते असं मला वाटतंय. आणि कपडा इतका छान आहे ना की शिवायला काहीच जड जात नाही. तर काही कपडे इतके बेकार, असं शिवच वाटत नाही मला. ते ऑर्गॅन्झा वगैरे तुम्हाला शिवच वाटत नाही. इतकं ते सुळसुळी इकडं करतात. ते जॉर्जेट तर नको रे बाबा, जॉर्जेटच्या तर पाया पडते, त्याचं नकोच मला अजिबात. मला जॉर्जेट वगैरे शिव वाटत नाही. हा पण जॉर्जेट आहे, तो सुद्धा मला म्हणजे तो तर ठीक आहे, अंब्रेला होता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला त्याच्यामध्ये. पण काही जॉर्जेटचे कपडे असे असतात ना मला शिवच वाटत नाही. साड्या हे बरं वाटतं, लायक्रामध्ये खूप मस्त वाटतं शिवायला, काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि छान वाटते शिवायला सुद्धा. आणि फिटिंगसुद्धा छान बसते. आता पण आधी पण ड्रेस गेलेले आहेत त्याच्यामुळे फिटिंग पण छान बसलं आहे त्यांना. तर इतके ड्रेस आहेत की आता मी कधी शिव एवढं मला खरं तर आता टेन्शन आलं आहे. तर ठीक आहे, कला जोरात पुन्हा एकदा कामाला लागायचं. आता परत हा स्टॉक शिवून रेडी झाला की तुम्हाला सगळ्या ड्रेसचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे ड्रेस दाखवते, जेणेकरून तुम्हालाही बघायला भेटतील की कसे शिवलेत. खरं तर सेमच आहे, कारण कुणालाही वेगळं करत बसणार नाही की ह्याला पॅटर्न गळ्याचा वेगळा दिला, ह्याला पाही वेगळी दिली, कुणालाही वेगळं करणार आहे. सगळ्यांना सेम करणार सरसकट, तर मला परवडेल. नाही तर मग सगळ्यांना वेगवेगळं कस्टमाइज करायचं म्हटलं की परवडत नाही. आणि हा ड्रेस माझा जास्त विकला गेला आहे ते म्हणजे बाहीमुळे, स्लीव्समुळे. कारण एका तर दिदीची म्हणजे कॉलेज गर्ल आहे, पुण्याची आहे ती, पुण्याला कॉलेजला असते, तिचा बड्डे आहे. तिने काय म्हणली, आरती नाव आहे तिचं, मी डायरेक्ट नावच घेते तिचं, आरती नाव आहे. ती काय म्हटलंय की आमच्या अख्ख्या पुण्यामध्ये कुठे तुम्हाला मला असल्या भाईचा ड्रेस शिवून भेटत नाही. मी किती शोधलं, मला असं भाईचा पाहिजे आणि तुमच्याकडे मी ड्रेस शिवती तो फक्त या भाईमुळे शिवती. तो त्या ड्रेसची पण भाई सेम आहे. तुम्हाला वाटत असेल ती भाई किती खाली आली ना, पण ज्यावेळेस तो ड्रेस घातला जाईल ना त्यावेळेस इथून इथपर्यंत तर त्याच्यात चुन्नट पडणार आहे, ज्या की खूप छान सुंदर लुक दिसतो. आणि त्या लुकसाठी, त्या भाईच्या लुकसाठी तिने माझ्याकडून हा ड्रेस रेडी करून घेतला आहे. आणि अर्जंट चार्ज देऊ ना 200 रुपये तिने एक्स्ट्रा दिले, कारण तिचा बड्डे आहे 5 मार्चला. तो ड्रेस गेलेला आहे त्याच्यामुळे तिने जास्त दिले होते चार्ज. कारण कुरिअरवाल्यांचं कसं आहे, अर्जंट असेल तर एका दिवसात म्हणजे आज पाठवलं ना उद्या सकाळी ते पोहोचवतात, पण त्याचा चार्ज एक्स्ट्रा. आणि जे रेग्युलर कुरिअर आहे ना त्याने साधारणतः 5-6 दिवस लागतात, कधी दूर असेल तर 8 दिवस लागतात. त्याच्यामुळे अर्जंट पाहिजे असेल तरीही भेटतं, फक्त माझा नाही पण कमीत कमी त्या कुरिअरचा चार्ज तुम्हाला अर्जंटमधला द्यावा लागतो, असं आहे त्याचं.
तर चला, आजचा शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच आशा करते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. बाय बाय.